आपल्यासोबत महायुतीचे उमेदवार अभिजित अडसूळ आहे, त्यांच्यासोबत महिलांसोबत संवाद साधत आहे, त्यांच्यासोबत सुद्धा विचारण्यासारखं आहे, संपूर्ण संवाद साधत आहे। आणि आज लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब येणार आहेत, त्या कारणाने तुम्ही काय सांगू शकता? नक्कीच आपण बघतात माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब येण्याआधीच ही मोठ्या प्रमाणावर गर्दी केलेली आहे। प्रत्येकाला त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांना बघायचं आहे। माननीय मुख्यमंत्र्यांचं काम हे जनताभिमुख आहे, प्रत्येकाच्या घराघरात पोहोचलेलं आहे। त्याच पद्धतीचा विकास मी या मतदारसंघामध्ये केलेला आहे आणि म्हणून जनतेचं प्रेम या ठिकाणी महिलांचा चांगल्या प्रमाणात प्रतिसाद तुम्हाला मिळत आहे? नक्कीच महिलांचा प्रतिसाद आहे। लाडकी बहीण योजना सुद्धा आहे आणि 1500चे आता 2100 रुपये आणि त्याच्यानंतर 3000 रुपये होणार आहे। त्यामुळे महिलांसाठी अनेक सोयी सुविधा त्या ठिकाणी सरकारतर्फे दिल्या गेलेल्या, प्रत्येक महिलेच्या मनामध्ये त्यांचा लाडका भाऊ बसतो आणि म्हणून त्या मोठ्या संख्येने आपल्यासोबत होते अभिजित अडसूळ यांनी सुद्धा सांगितलं की लाडका भाऊ या नात्याने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आज इथं संबोधित करणार आहे। परंतु दर्यापूर मतदारसंघामध्ये अभिजित अडसूळ यांचं महायुतीची उमेदवारी मिळाली आहे, परंतु महिला वर्गांची जास्त प्रमाणात जनशक्ती पाहायला मिळत आहे आणि त्यानंतर लाडल्या बहिणीच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय संबोध देतील आणि महायुतीचे उमेदवार अभिजित अडसूळ यांच्यासाठी कशी निर्णायक बाजू राहणार आहे हे बघणं एवढं अवघड आहे। कॅमेरामन के साथ नासिर शाह, एबी न्यूज, दर्यापूर।